एका घनदाट जंगलात दोन चिमण्या राहत होत्या. त्यांची नावे होती चिमू आणि मिनू. चिमू एक खूप धाडशी, परिस्थितीशी लढणारी चिमणी होती. तर मीना शांत, प्रसन्न आणि आपल्या छोट्याशा दुनियेत रमणारी होती. त्यांचं जगणं जरी वेगळं असलं तरी एकत्र राहण्यात त्यांना खूप आनंद मिळत असे. एके दिवशी जंगलात एक मोठा वादळ येण्याची बातमी पसरली. त्यात असंख्य झाडे मोडणार, घरं उद्ध्वस्त होणार होती. चिमूने मीनाला सांगितलं, हे वादळ आपल्या घरात येणार आहे. आपण वेळीच उपाय करायला हवेत. पण मीना त्यावर म्हणाली, चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होईल. चिमूने लगेच कामाला लागण्याचं ठरवलं. ती रोज काड्या, पानं, गवत गोळा करून आपलं घर मजबूत करण्याचा प्रयत्न करू लागली. दुसरीकडे मीना मात्र चिमूच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करू लागली. आपल्या मेहनतीच्या आपल्या आनंदातच रममान होती. दिवसामागून दिवस गेले आणि अखेर वादळाचा दिवस उजाडला. ते वादळ अतिशय भयंकर होतं. झाडं मोडून पडू लागली. अनेक पक्ष्यांची घरं उद्ध्वस्त होऊ लागली. चिमू आणि मीना घाबरल्या. पण चिमूच्या मेहनतीचं घर तरी मजबूत होतं. त्याच्या आधाराने त्यांनी वादळाचा तडाखा सहन केला. वादळ संपल्यानंतर मीनाला चिमूच्या कामाचं महत्त्व कळलं. ती गहिवरली आणि म्हणाली, चिमू, तुझ्या धैर्यामुळे आपण वाचलो. मी फक्त आनंदातच रमले होते, पण तू काळजी घेतलीस. आता मला कळलं की मेहनतीशिवाय सुरक्षितता नाही. चिमू तिला म्हणाली, सतत आनंदात असणं चांगलं आहे, पण जगण्यासाठी मेहनत ही तितकीच गरजेची आहे. त्या दिवसानंतर मीना आणि चिमूने एकत्र मिळून नवा घर बांधला. प्रत्येक कठीण प्रसंगातून दोघीने शिकून पुढे जाण्याचं ठरवलं आणि एका नव्या दुनियेत त्या दोघी आनंदाने राहू लागल्या. मित्रांनो, कुठलीही कठीण परिस्थिती असली तरी आपण परिस्थितीला तोंड देत आपण मेहनत घेतल्याशिवाय काहीही शक्य होत नाही, हे या धड्यातून शिकायला मिळतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील.